5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी, सूत्रांची माहिती। 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार, निरीक्षकांच्या बैठकीत गटनेत्याची निवड। राज्यात मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, अजित पवारांकडून स्पष्ट, तर अंदाजे 5 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली जिल्हाध्यक्षांची बैठक, दिमाखात नव्या सरकारचा शपथविधी करण्यासाठी तयारी। एकनाथ शिंदेंची दरेगावात तब्येत बिघडल्याची माहिती, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचा खासदार राऊतांचा टोला, तर शिरसाटांचा पलटवार। विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अद्याप राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही, ठाकरेंचा सवाल, तर बहुमत असतानाही मुख्यमंत्र्यांवर गावी जाण्याची वेळ का आली, ठाकरेंचा निशाणा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं 3ऱ्या दिवशी उपोषण मागे, उद्धव ठाकरे जयंत पाटलांच्या भेटीनंतर सोडलं उपोषण, शरद पवार आणि अजित पवारांनीही घेतली भेट। तीन डिसेंबरला निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बोलावलं, काँग्रेसनं केलेल्या ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगावर व्यक्त केली होती शंका। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीस भरून अर्ज, तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंग पासपुतेंची तयारी। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर, याविरोधात जनतेनं उठाव करण्याची गरज, शरद पवारांचं वक्तव्य। नेवासा तालुक्यातील सौंदाळे गावकऱ्यांचा स्तुत्य ठराव, गावात आई बहिणींवरून शिव्या देण्यास बंदी, शिव्या दिल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत पावसाचं थैमान, तर महाराष्ट्रात थंडीची लाट, जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात। उत्तर भारतातील शीतवाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी, सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस, तर धुळे परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।